आम्ही मरणोत्तर देहदान हीच लोकांना सांगितलं. त्यावेळी काही जण म्हणत होते की शक्य नाही आहे, कारण हिंदू धर्मामध्ये मृत्यू झाल्यानंतर अंतिम संस्कार हे फार महत्त्वाचे आहे. 16 संस्कारातला एक अविभाज्य भाग आहे तो, आणि तो झाला पाहिजे. परंतु आम्ही लोकांना पटवून दिलं की आपण शरीर जाळून आनंद काय मिळवणार? तर हे शरीर जे आहे हे सुद्धा ऋणच आहे. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी ह्या 5 तत्वांचं शरीर बनलेलं आहे. त्याच्यामुळे हिंदू धर्मामध्ये सांगितलं आहे ज्याचं ते शरीर आहे त्याला देऊन टाका. म्हणून ते अंतिम संस्कार करतो. मग दफन करतो, मातीमध्ये गाडून टाकतो किंवा जाळतो. प्रत्येकाच्या जाती धर्माप्रमाणे होतं ते. त्याचा हेतू काय आहे की अग्नी अग्नीची जागा घेऊ दे, वायूनं वायूची जागा घेऊ दे, आकाशानं आकाशाची जागा घेऊ दे. म्हणजे पंचतत्वाचा देह पंचतत्वात जाऊ दे. आम्ही सांगितलं हा पंचतत्वाचा देह पंचतत्वात तुम्ही पाठवताय खरं आहे, पण जाळून टाकून जो आपल्याला समाधान मिळतं त्याच्यापेक्षा जिवंतपणे त्याने जसं चांगल्या प्रकारचं कर्म केलेलं असेल किंवा वाईट काय जे काय त्याच्यानं कर्म झालं, मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याचा देह जर समाजासाठी दीनदुबळ्या दुःखी लोकांच्या उपयोगी पडला तर किती भाग्य मिळेल. आणि हे लोकांना आवडलं, आणि त्यामुळे आजच्या तारखेला 125 लोकांनी बॉडी डोनेट केलेलं आहे. महाराष्ट्रातील कर्नाटक, गुजरात वगैरे ह्या राज्यांमध्ये शासकीय महाविद्यालय जी आहेत त्यांना फुकट देह दिलेले आहेत लोकांनी. आता ही क्रांती आहे. तेव्हा हे लोकांना का पटलं, तर आम्ही लोकांना शिकवायला सुरुवात केलेली आहे की पोती घेतली, माळ घेतली म्हणजे भक्ती झाली असं नाही, तर दुसऱ्यांच्या उपयोगी पडलो ती सुद्धा भक्तीच आहे. रंजले गांजल्यांची सेवा करणं ही भक्तीच आहे. तो ईश्वरच आहे. परमेश्वर विविध रूपाने येतो, विविध अलंकारामध्ये, विविध रूपामध्ये तो नटलेला आहे. तर त्याची एक प्रकारची सेवाच आहे, आणि ती करा. कारण तुम्ही जे जे कर्म करणार ते नष्ट नाही होणार. त्यामुळे ते करा, चांगलं कर्म करा, सत्कर्म करा, आणि या सत्कर्माचं तुम्हाला फलित मिळणार, प्रारब्ध बनून येणार ते.